वॉर्ड क्रमांक 17 मध्ये अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची अशी लढत होणार आहे. कारण येथे दोन नगरसेविका या एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत. हा मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून सुचिता बालकृष्ण पाटील या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार या विजयी झालेल्या होत्या. त्यावेळेस राष्ट्रवादी एकसंघ होती, त्यांना 235 मतं मिळाली होती आणि तब्बल 134 मतांनी इथे राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली होती. वंदना विठ्ठल गोरे या भाजपाच्या उमेदवार होत्या, त्यांचा त्यांनी पराभव केला होता. वंदना गोरे यांना 101 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. शिवसेनेचा इथे दारुण पराभव झाला होता. अरुणा सुभाष झोपे या उमेदवार होत्या, त्यांना 55 मतं मिळाली होती. तर विद्या जालंधर किनी या मनसेच्या उमेदवार होत्या, त्यांना 38 मतं मिळाली होती आणि नोटाला 2 मतं मिळाली होती. 2017 मध्ये 585 मतदार होते, त्यापैकी 431 मतदारांनी मतदान केलं होतं. यावेळेस मतदान बऱ्यापैकी वाढलेलं आहे, एकूण मतदार 812 आहेत. शरदनगर, गणेशनगर, गायत्री नगरचा पूर्व भाग आणि ब्रह्मा संकुल हा विभाग इथून येतोय. यावेळेस इथे एकूण 4 उमेदवार उभे आहेत. सुचिता बालकृष्ण पाटील या शरद पवार राष्ट्रवादी गटाकडनं उभ्या आहेत. त्या लोकप्रिय अशा नगरसेविका आहेत. त्यांचं इथे बऱ्यापैकी काम आहे आणि सर्वाधिक मताने विजयी झालेल्या त्या उमेदवार होत्या. एक चांगल्या उमेदवार, कामसू उमेदवार म्हणून त्यांच्याकडे त्या वॉर्डातून पाहिलं जातं. आता त्यांना आव्हान जे दिलंय ते वर्षा उदय गोळे या उभाटाच्या उमेदवाराने 16 नंबरच्या वॉर्डमधून वर्षा गोळे या 133 मतांनी विजयी झाल्या होत्या. सुचिता पाटील 134 मतांनी विजयी झाले, म्हणजे 1 मतांचा फरक होता. आता वर्षा गोळे या वॉर्ड क्रमांक 16 मधून उभ्या न राहतात, त्या आता वॉर्ड क्रमांक 17 मधून उभ्या राहत आहेत. त्याच्यामुळे ह्या दोन्ही माजी नगरसेविकांमध्ये काटेकी टक्कर आहे आणि त्यातच शिवसेनेच्याही लोकप्रिय उमेदवार वंदना पुंडलिक सुतार या इथून निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची अशी केलेली आहे. सर्व मोठे नेते या प्रचारामध्ये उतरलेले आहेत, त्यामुळे वंदना सुतार याही रिंगणामध्ये आहेत. चौथ्या उमेदवार आहेत सुप्रिया रणजित पाटील या भाजपाच्या युवा उमेदवार आहेत. इथे भाजपाचा मागच्या वेळेस पराभव झाला होता मोठ्या मतांच्या फरकाने. यावेळेस सुप्रिया रणजित पाटील या कशी टक्कर देतात हे आपल्याला पाहावं लागेल. 2 आगरी समाजाच्या उमेदवार आणि 2 कुणबी समाजाच्या उमेदवार अशा एकूण 2 समाजामधली ही लढत आहे. ज्या समाजाची मतं ज्यांच्या पार्ट्यात जास्त पडतील तो उमेदवार इथे निवडून येईल असं दिसतंय. आता समाज कोणाच्या पाठीशी उभा राहतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.